बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपत्ती विभाग योग. या अध्यायाचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. 11 भाग झालेले आहेत. आज आपण 12वा भाग पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे रेकॉर्डिंग बंद झालेलं होतं. त्यामुळं श्लोक नंबर 8 पासून आपण परत चालू करणार आहोत. त्याच्या काही ओव्या आपण वाचल्या होत्या, म्हणजे 90 ते 95 पर्यंत आपण ओव्या वाचले होते, पण ते परत वाचूयात आणि परत त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. पण अध्याय 12 कडे जाण्याच्या अगोदर पाठीमागं काय झालेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांची स्तुती करतात, की जे त्यांचे गुरु आहेत, आणि त्यांना सूर्याची उपमा देतात. ते ज्ञान सूर्य आहे असं म्हणतात. आणि या ज्ञान सूर्यासमोर खरा सूर्य सुद्धा फिका आहे अशा पद्धतीने ते वर्णन करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास दैवी संपत्ती या संदर्भात माहिती देतात आणि दैवी संपत्तीचे लक्षण काय आहेत ते सांगायला सुरुवात करतात. दैवी संपत्तीची लक्षणं 1, 2 आणि 3 श्लोकामध्ये आलेली आहेत. ती अशी आहेत: अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदाचे सार्थ पठन, तम, सरळपणा, अहिंसा, सत्य भाषण, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. त्यानंतर श्लोक नंबर 3 मध्ये सुद्धा याच दैवी संपत्तीचं वर्णन आलेलं आहे, त्याची लक्षणं आलेली आहेत. ती म्हणजे प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे व मानीपणाचा अभाव. ही सर्व लक्षणं दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. त्यानंतर श्लोक नंबर 4 मध्ये आता ही 26 लक्षणं आहेत. दैवी संपत्तीची 26 लक्षणं आहेत. त्यानंतर भगवंतांनी आसुरी संपत्तीची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. ती आहेत 6. ती अनुक्रमे अशी आहेत: ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान. ही 6 जी आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत, ही 6 जरी असली तरी ते 26 दैवी गुणांना सुद्धा भारी आहेत. कारण यातलं एक जरी लक्षण आपल्यामध्ये असलं तरी ते 26 जरी आपल्यामध्ये दैवी गुणाची जरी लक्षण असली तर त्याला हे मारक ठरतं. म्हणजे दूध जसं असतं, दुधामध्ये एक खडा जरी मिठाचा पडला तर दूध खराब होतं, नासून जातं. तसंच आपलं व्यक्तित्व जरी प्युअर असेल, आपलं व्यक्तित्व जरी दैवी संपत्तीने युक्त असेल आणि एखादा जरी आसुरी गुण आपल्यामध्ये असेल, आसुरी संपत्तीचा गुण जर लक्षण जर असेल, तर आपलं व्यक्तित्व हे खराब होतं. म्हणून पहिल्यांदा ही आसुरी संपत्तीची जी लक्षणं आहेत ती आपल्यातून काढून टाकायला हवीत.
कालच्या भागामध्ये म्हणजे भाग नंबर 11 मध्ये आपण हे पाहिलं की आसुरी वर्गाची लक्षणं काय आहेत. भगवंत अर्जुनास उपदेश करताना आसुरी वर्गाची लक्षणं सांगतात. म्हणजे ही जर लक्षणं आपल्या आजूबाजूच्यात किंवा आपल्यामध्ये शक्यतो करून वाईट हे आपल्यात बघावं आणि चांगलं हे दुसऱ्यामध्ये बघावं. त्यामुळे आसुरी जी लक्षणं आहेत ती आपण आपल्यामध्ये बघायची आहेत आणि दैवी संपत्तीची जी लक्षणं आहेत ते दुसऱ्यांच्या मध्ये बघायची आहेत. दुसऱ्यांच्यात काय चांगलं आहे, कुठली दैवी संपत्तीची लक्षणं आहेत ते बघायची आहेत आणि ते आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आसुरी संपत्तीची लक्षणं ही आपल्यामध्ये शोधायची आहेत आणि ती काढून टाकायची, शोधून शोधून काढून टाकायची आहेत. तर ती लक्षणं काय आहेत ते यात आलेलं आहे की जे काल आपण वाचलं होतं ते आपण परत लक्षात घेऊयात की आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे लोक ते प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणतच नाहीत. त्यांना शुचित्व कसं असतं हे माहीत नसतं. त्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते. हे दैवी संपत्तीने युक्त असणारी लोक वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत. आपल्या इच्छेला पुढे करून आसुरी संपत्तीचे लोक आचरण करतात. म्हणजे लक्षात ठेवा, हे आसुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये मोटिवेशन काय असतं तर ती इच्छा असते. आणि दैवी संपत्तीमध्ये असं सांगितलेलं की इच्छेवर पहिल्यांदा आपल्याला विजय मिळवायचा आहे. इच्छाच आपल्याला वाईट कर्म करण्यासाठी भाग पाडते. आणि आसुरी संपत्तीचा सगळा जो कारभार चालतो तो इच्छेवर अवलंबून आहे. इच्छेला पुढे करून आसुरी संपत्तीचे लोक आचरण करतात. म्हणजे मनात इच्छा आली ती करायचं. मग ती छोटी इच्छा असो किंवा मोठी इच्छा असो. मग यातून बऱ्याच प्रकारची पाप घडतात, व्यभिचार घडतात. जे आचरण नाही करायचं ते केलं जातं, जे बोलायचं नाही ते बोललं जातं, जे खायचं नाही ते खाल्लं जातं, ज्याचं सेवन करायचं नाही अशी व्यसनं केली जातात. कारण त्या सगळ्यांच्या पाठीमागं इच्छा असते. या सगळ्यांना मोटिवेशन काय आहे तर इच्छा आहे. म्हणून इच्छा मनात धरून जे वागतात ते आसुरी संपत्तीचं लक्षण आहे असं इथे सांगितलेलं आहे. अजून काय लक्षण सांगितलं की सत्याबरोबर त्यांचे नेहमी हाड वैर असते. म्हणजे ते सत्य कधीही बोलत नाही, सत्यानं कधी वागत नाही. सत्यानं वागत नाही म्हणजे धर्मानं वागत नाहीत. आणि अशा प्रकारे काही न करता ते लोक स्वभावतःच वाईट असतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं, पुढच्याही 5 ओव्या पण पाहिल्या होत्या, पण आज आपण परत त्या 5 ओव्या वाचूयात. पहिल्यांदा श्लोक नंबर 8 याचा श्लोकार्थ वाचूयात. हे जग लबाड, धर्माधर्मांची स्थिती ज्यात नाही असे, विश्वरहित, ईश्वररहित, संयोगजन्य आणि ज्याला काम हेच मूळ कारण असे आहे दुसरे काय. आता हे सुद्धा आसुरी संपत्तीच्या लोकांच्या मध्ये जे लक्षण असतात त्याचा संपूर्ण उहापोह या 8व्या श्लोकामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे आसुरी संपत्तीत जन्माला आलेले जे लोक आहेत, ज्यांचे विचार, ज्यांची लक्षणं आसुरी संपत्तीने युक्त आहेत, त्यांचे विचार काय असतात ते याच्यामध्ये आलेलं आहे. आपल्यामध्ये सुद्धा असे बरेचसे लोक असतात बघा. आता ते उदाहरणार्थ मी सगळं आपण पुढं या श्लोकाच्या वाचनामध्ये त्याच्या अर्थामध्ये मी तुम्हाला सांगेलच. पहिल्यांदा आपण ओव्यांचं वाचन करूयात आणि पुढे जाऊयात. तरी विश्व हा अनादि ठावो, एथ नियंता ईश्वर राहो, चावडी ये न्याय अन्यायो, निवडी वेदू,
वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दंडे. संन्यासी ते सुरवडे, स्वर्गी जिये. ऐसी हे विश्वव्यवस्था, अनादि जे पार्था. इयते म्हणते ते वृथा, अवघेची हे. यज्ञ मूढ ठाकिले यागी, देव पिसे प्रतिमालिंगी. नागवले भगवे योगी, समाधी भ्रमे. एथ आपले निबळे, भोगी जे जे वेंटाळे. हे वाचून वेगळे पुण्य आहे. ना अशक्तपणे अंगिके, वेंगळ वेंटाळी नटके. ऐसा गादी जे विण विषय सुखे, तेची पाप. आपण या श्लोकामध्ये सुद्धा आसुरी संपत्तीच्या लोकांची लक्षणं वाचत आहोत. तर हे विश्व अनादी चालत आलेले आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तेथील नियंता आहे आणि तेथील चावडीवर वेद हा न्याय व अन्याय यांचा उलगडा करतात. वेद ज्याला अन्यायी ठरवतात त्याला नरक भोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवतात तो सुखाने स्वर्गवास करतो. तर हे जे विश्व आहे, ही जी सर्व सृष्टी आहे त्याचा चालन करता आणि सर्वात श्रेष्ठ जो आहे, जो प्रमुख आहे, जो नियंता आहे तो म्हणजे ईश्वर आहे. आणि येथील चावडीवर न्याय आणि अन्यायाचा उलगडा वेद करतात. वेदांच्या साह्यानं न्याय आणि अन्यायाचा उलगडा होतो. म्हणजे जसे न्यायाधीश असतात ते गुन्हा झाला किंवा नाही आहे ते त्याची जी पुस्तक असतात त्याप्रमाणे ठरवतात की चोरी केली तर काय गुन्हा, कुठल्या कलमाद्वारे गुन्हा होतो, त्याला काय शिक्षा आहे, ते सगळं ठरलेलं आहे. हे जसं न्यायाधीश आपल्या संविधानाचा वापर करून गुन्हा ठरवतात, त्याला शिक्षा देतात, तसंच हा जो भगवंत आहे, हे जे ईश्वर आहेत ते वेद या वेदाच्या साह्याने न्याय आणि अन्यायाचा उलगडा करतात. म्हणजे वेद म्हणजे थोडक्यात की हे भगवंताचं संविधान आहे, नियम आहेत, काही नियम आहेत, काही कायदे आहेत की ज्याच्या आधाराने न्याय आणि अन्यायाचा उलगडा केला जातो. वेद ज्याला अन्यायी ठरवतात त्याला नरक भोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवतात तो सुखाने स्वर्गवास करतो. आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे की चोरी केली तर नरकात जाशील. हे कशाच्या आधारे सांगितलेलं आहे? हे पिढीजात आपल्याला सांगितलं, आपल्या वडिलांना सांगितलं, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईने, हे पिढीजात आलेलं आहे. वाईट वागू नका, वरून देव बघत असतो. हे जे काही सगळं सांगितलेलं, चांगलं वाग, स्वर्गात जाशील, चांगलं वाग, भगवंतापाशी जाशील असं आपल्याला सांगितलेलं आहे. पाप करू नको, पुण्य कर, हे सगळं आपल्याला पिढ्यानपिढ्या सांगितलेलं आहे. हे कशाच्या आधारे सांगितलेलं आहे? त्याला आधार काय आहे? तर त्याला आधार हे वेद आहेत. त्या वेदांच्या आधारानं हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हेच हे जे आसुरी संपत्तीयुक्त जे लोक आहेत ज्यांचे लक्ष, ते हे मानतच नाहीत. वेद मानत नाही, ईश्वर मानत नाही, काहीच मानत नाहीत. ते आता पुढे आलेलं आहे, ते आपण वाचूयात. ज्यांना यज्ञाचे वेड लागले आहे ते यज्ञ करून फसतात. ज्यांना देवाची पूजा करण्याचे वेड लागले आहे ते मूर्ती पूजा करतात व जे समाधी योगाने भ्रम पावले आहेत तो हा संसार टाकून भगवी वस्त्रे पांघरून योगी होतात. आसुरी संपत्तीचे लक्षण असणारे लोक काय म्हणतात बघा, की ज्यांना यज्ञाचे वेड लागले आहे, वेड म्हणले त्याला, वेड म्हणजे यज्ञ करणारे लोक वेडी आहेत. काय म्हणलंय की ज्यांना यज्ञाचं वेड लागले आहे ते यज्ञ करून फसतात. पुढे काय म्हणलेलं आहे
की ज्यांना देवाची पूजा करण्याची वेळ लागली आहे ते मूर्ती पूजा करतात. आणि परत काय म्हणलेलं आहे, ज्यांना समाधी योगाने जे भ्रम पावलेले आहेत ते संसार टाकून भगवी वस्त्रे पांघरून योगी होतात. म्हणजे हे सगळेच चुकीचे आहेत असं कुणाला वाटतं? असं आसुरी शक्ती, राक्षसी संपत्ती ची लक्षणं असणाऱ्या लोकांनाही वाटतं. आसुरी संपत्तीची लक्षणं असणाऱ्या लोकांना हे हे असं वाटतं. ते लोक असं म्हणतात, सर्व विषय भोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे ज्यांचा उपभोग घेता येत नाही ते पाप होय. काय म्हणतात हे लोक? यांचं मत काय आहे की उपभोग घेणे हे योग्य आहे आणि तोही कशाचा? विषयाचा उपभोग घेणे. आपल्या या ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की इंद्रिय निग्रह करा, विषयासक्तीपासून लांब राहा. आणि हे आसुरी शक्तीचे लोक काय सांगतात? आसुरी संपत्ती ची लक्षणं ज्यांच्यामध्ये ते लोक काय सांगतात की सर्व विषय भोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे ज्याचा उपभोग घेता येत नाही ते खरे पाप. म्हणजे तुम्ही सर्व शक्ती सर्व विषय भोग एकत्र करून त्याचा उपभोग घ्या असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. असे त्यांचे विचार असतात. प्राण घेपती संपन्नाचे हे पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताते तयाचे हे पुण्य फळ की बळी अबळाते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया कानय होय निसंतान आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारीची शुभ्र लग्नी मिळवी जती प्रजा साधनी हे तू जरी तरी पशु पक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरोनियेचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालवे परद्वार केले कोढी कोणी होय. श्रीमान लोकांचे प्राण हरण करणे हे जरी खरोखर पाप आहे तरी त्यांचे सर्व धन आपल्या हातात येते हे पुण्य फळ होय. काय म्हणतात हे असुरी शक्ती? हे राक्षस त्यांचे विचार काय असतात बघा की श्रीमंताचे प्राण हरण करणे हे जर पाप आहे, हे पाप आहे खरंय म्हणतात, पण ते केल्याने त्यांचे धन आपल्या हातात येते हे पुण्यफळ नाही का म्हणतात. थोडक्यात त्यांना काय म्हणायचं की श्रीमंतांना तुम्ही मारा आणि त्यांची संपत्ती लुटा. हे योग्य आहे का? तर हे योग्य त्यांना वाटतं, जे आसुरी विचार ज्यांच्या मनात आहेत त्यांना. जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशांना खातात तर त्यांचे निसंतान कसे होत नाही? असे बाळबोध प्रश्न आपण सुद्धा आपल्या तरुणपणामध्ये आपल्या आई वडिलांना विचारलेले आहेत. आणि आत्ताची तरुण पिढी सुद्धा आपल्याला हेच प्रश्न विचारते. असेच बाळबोध प्रश्न असतात. ते काय प्रश्न आहे बघा की जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो, जो ताकदवान आहे तो ज्याची शक्ती कमी आहे त्याचा नाश करतो. हे जर पाप म्हणावे, हे पाप आहे का? तर आहे. पण हा प्रश्न विचारलेला आहे कोणी? आसुरी शक्तीच्या लोकांनी. काय म्हणतात? हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशांना खातात तर त्याचे निसंतान कसे होत नाहीत? मोठे मासे लहान माशांना खातात तर आतापर्यंत समुद्रातले सगळे मासे संपून जायला पाहिजे होते. असे बाळभूत प्रश्न आपण सुद्धा आपल्या तरुणपणामध्ये 9वी-10वीला असताना आपल्या आई वडिलांना आपण विचारलेले आहेत. पाप केलं तर काय होतं? त्याला काय होतं? खोटं बोललं तर त्याला काय होतं? तो बघ ना, तो खोटं बोलतोय, तो देवाच्या पाया पडत नाही, त्याला काय झालं? मेला का तो? असे प्रश्न आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना आपण विचारलेले आहेत. तसाच हा प्रश्न आहे.
म्हणजे माणसाला दैवी संपत्तीने युक्त होण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागतो. त्याचं मन संस्कारित व्हावं लागतं. आपण 8वी-10वी पर्यंत हे करत होतो कारण आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार अपेक्षित होते धर्माचे, शास्त्राचे, ते तेवढ्या लवकर झाले नाहीत. काही मुलं हे 4थी-5वीतच शहाणे होतात. खोटं बोलत नाहीत, वाईट काय करत नाही, पाप करत नाहीत. कारण त्यांच्यावर लवकर संस्कार झालेले असतात. आणि काही लोकांच्यावर आयुष्यभर हे संस्कार होत नाहीत. ते इच्छेलाच समोर करून आयुष्य जगत असतात. खाओ पिओ मजा करो हे त्यांचं आयुष्याचं ध्येय असतं. म्हणून ते आयुष्यभर कधी संस्कारित होत नाहीत आणि आयुष्यभर त्यांच्या मनात हे बाळभूत प्रश्न येतच राहतात. तर तसाच हा प्रश्न आहे की लहान मासे मोठ्या माशांना जर खातात तर ते निसंतान कसे होत नाहीत आणि दोन्हीकडील कुळे शोधून प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने जर मुला मुलींचे सुमुहूर्तावर विवाह करतात तर पशु पक्षादिकास जी अनिवार्य संतती होते त्यांचे सुमुहूर्त पाहून पावले पाहुणे कोणी लग्न लावते. अजून एक बाळभूत प्रश्न. आपण मनुष्य जमातीमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताला फार महत्व आहे. आपण प्रत्येक गोष्ट चांगला मुहूर्त चांगली वेळ बघून आपण हे करत असतो. पण हे जे मूर्ख लोक आहेत हे जे आसुरी विचाराचे लोक आहेत ते काय म्हणतात ह्याच्यावर काय प्रश्न विचारतात. तुम्ही मुला मुलींचे लग्न मुहूर्तावर करतात पण जे पशु पक्षी आहेत त्यांनाही संतती होते तर ते ते थोडी मुहूर्त बघतात. तुम्ही मुला मुलींचे लग्न मुहूर्त बघून करतात हे हे थोडी लोक हे पशु पक्षी थोडी मुहूर्त बघून लग्न करतात. असा अजून एक बाळभूत प्रश्न हे आसुरी शक्तीचे लोक विचारतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता जगामध्ये कितीतरी मोठं ज्ञान आहे, कितीतरी विषय आहेत, कितीतरी त्याला कांगोरे आहेत. प्रत्येकाचं विश्लेषण जर करत बसायचं म्हणलं तर असे हजारो ज्ञानेश्वरी तयार करावं लागतील आपल्याला. त्यामुळं काही गोष्टी ह्या संदर्भानं लक्षात घ्यायच्या असतात. पण जे आसुरी शक्तीचे लोक असतात, जे आसुरी विचारांचे लोक असतात ते प्रत्येक गोष्ट अशी वाकड्यात जाऊन विचारतात प्रश्न. तुम्ही तुमच्या मुला मुलींचे लग्न मुहूर्तावर लावतात संतती चांगली होण्यासाठी. मग हे प्राणी प्राणी काय मुहूर्तावर लग्न करतात का? त्यांनाही मुलं बाळ होतातच की. अशा पद्धतीने हे बाळभूत प्रश्न विचारले जातात. चोरून आणलेल्या धनाचा कोणी उपयोग केला असता कोणास ते विषाप्रमाणे बाधले आहे का? कोणी जर एखादं चोरी केली आणि ते चोरीच्या पैशातून काय खाल्लं पिल्लं वस्तू विकत घेतल्या तर त्याला ते काय बाधतं का असं म्हणतात. किंवा आवडीने व्यभिचार केला असता कोणास कोड उत्पन्न झाले आहे का? कोणी व्यभिचार केला, वाईट वागला, भ्रष्टाचार केला. व्यभिचार म्हणजेच भ्रष्ट आचार, वाईट आचार. आचार म्हणजे आचरण, व्यभिचार म्हणजे वाईट आचरण. हे जर कोणी केलं तर त्याला काय कोड थोडी उठतो, त्याला कोड फुटतो का? अजून तिसरा बाळभूत प्रश्न आहे. तर जर कोणी व्यभिचार केला तर त्याला कोड थोडी फुटतो, कोड थोडी उत्पन्न झाली आहेत. म्हणून ईश्वर जो जगाचा स्वामी आहे, आपण परत काही ओव्या वाचूयात मग पुढचं बघूयात आपण. म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्मो भोगवी आणि परत्राचा गावी करी तो भोगी परत्र ना देवो ना दिसे म्हणून तो वावो आणि करता नेमे माठावो भोग्यासी कवणू एथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमिकी नरकी लोळतू श्लाघे म्हणून नरक स्वर्गू
नवे पाप पुण्य भागू, जे दोन्ही ठाये सुख भोगू, कामाच्याची तो. या करणे कामे, स्त्री पुरुष युग्मे, मिळती जेथ जन्मे, आघवे जग. म्हणून ईश्वर जो जगाचा स्वामी आहे तो धर्माधर्माने वागण्यास शासन करतो. धर्म आणि अधर्माने वागणाऱ्यास शासन करतो आणि या लोकी केलेले कृत्य मनुष्यास परलोकी भोगावे लागते. आपण या जन्मात जर पाप केलं तर पुढचे अनेक जन्म आपल्याला त्या पापाचं फळ भोगावं लागतं. हे जे आपण म्हणतो त्याचाच उल्लेख इथं आलेला आहे की जो ईश्वर आहे, जो या जगाचा स्वामी आहे, जगाचा मालक जो आहे, तो काय करतो की धर्म आणि अधर्माने वागणारास शासन करतो. धर्मानं वागलं तर त्याला फळ मिळतं, अधर्मानं वागलं तर त्याला शासन मिळतं आणि या लोकी केलेले कृत्य मनुष्यास परलोकी भोगावे लागते. या लोकी जर तुम्ही काय पाप केलं, मनुष्यासारखा जर चांगला जन्म मिळालेला आहे तुम्ही आणि त्या जन्माचा जर सार्थ उपयोग नाही केला, पापासाठी जर त्याचा वापर केला तर त्याचं शासन नक्की मिळतं, परलोकी सुद्धा तुम्हाला ते भोगावं लागतं. परंतु परलोक व ईश्वर दिसत नाहीत म्हणून त्याविषयी बोलणे व्यर्थ होय आणि पुण्य किंवा पाप करणारा मरण पावला तर त्याचे फळे भोगण्यास कोण उरतो. परत अजून एक बाळभूत प्रश्न, जे काय करायचं आम्ही पाप पुण्य आत्ता करू का, मेल्यानंतर बघता येईल काय होईल ते होईल. कोण बघितले परलोक, कोण बघितले पाप पुण्य, कोण बघितले पुढचा जन्म. अशा पद्धतीचा विचार या आसुरी शक्ती, या आसुरी विचार असणाऱ्या लक्षणांच्या लोकांच्या मध्ये असतात. हे पहा, स्वर्गलोकी ज्याप्रमाणे उर्वशीच्या उपभोगाने इंद्र सुखी होतो त्याचप्रमाणे नरकातील किडेही त्यांचाच संतोष मानतात, त्यातच संतोष मानतात. म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पापकर्माचे किंवा पुण्यकर्माचे फळ नाही, कारण दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखोपभोग प्राप्त होतो. यास्तव कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र झाले असता सर्व जगाची उत्पत्ती होते. अजून एक विचार आहे, या आसुरी शक्तीच्या, हे आसुरी संपत्तीचे विचार ज्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये अजून एक विचार उत्पन्न होतो. तो म्हणजे काय की स्वर्गामध्ये इंद्र हा उर्वशीचा उपभोग घेतो आणि सुखी होतो. त्याचप्रमाणे नरकातील किडे सुद्धा आपापसात संभोग करतात आणि सुखी होतात. ते नरकात सुद्धा संतोष पावतात. म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पाप कर्माचे किंवा पुण्य कर्माचे फळ नाही. म्हणजे पाप केलं तर नरकात जातं आणि पुण्य केलं तर स्वर्गात जातं, आणि स्वर्गात गेलं तरच पुण्य सुख मिळतं, नरकात गेलं तर सुख मिळत नाही, दुःख मिळतं, असं काहीच मानत नाहीत हे लोक. कारण दोन्ही ठिकाणी कामाचाच सुख उपभोग प्राप्त होतो. दोन्ही ठिकाणी सुद्धा कामाचाच सुख उपभोग प्राप्त होतो. दोन्ही ठिकाणी सुद्धा आनंद आहे म्हणतात ते. दोन्ही ठिकाणी आनंद आहे म्हणून तर ते नरकातच जातात. यास्तव कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र झाले असता सर्व जगाची उत्पत्ती होते. त्यांचं म्हणणं काय की स्त्री आणि पुरुष जे एकत्र येतात ते कामानिमित्त एकत्र येतात, संतती वाढवण्यासाठी एकत्र येतात आणि त्यामुळं जगाची उत्पत्ती होते. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे, पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी, एवम काम वाचुनी काही, जगामुळेची आन नाही ऐसे बोलती पाही, आसुर गाते आता असो हे किडाळ, बोली न करू पघळ सांगताची सफोळ,
होतसे वाचा. आणि आपल्या हिताकरिता जी जी इच्छा करू, जी जी इच्छा करून आपण काही मिळवतो, त्याचा आपल्यास वीट आल्यावर द्वेष उत्पन्न होऊन आपली इच्छाच त्याचा नाश करते. याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस कामा वाचून दुसरे काही नाही असे असुर लोक म्हणतात. हे असुर लोक काय म्हणतात की जगाच्या उत्पत्तीस काम वाचण्याशिवाय दुसरं काही नाही असे विचार आहेत या असुर लोकांचे. आता या निंद बोलण्याचा जास्ती विचार नको, कारण याविषयी चर्चा करणे व्यर्थ होय. या श्लोकाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात की हे सगळं व्यर्थ आहे. या विषयाच्या विषयी, या निंद बोलण्याच्या विषयी जास्त विचार करणे नको, कारण याची चर्चा करणं म्हणजे व्यर्थ वेळ घालवण्यासारखं आहे. आता श्लोक नंबर 9 त्याचा श्लोकार्थ. या पूर्वोक्त दृष्टीचा आश्रय करून ज्यांचे स्वभाव दुष्ट झाले आहेत, ते विषय लंपट झाले आहेत, हे भयंकर कर्मे करणारे व सर्वांशी वैर करणारे आहेत, असे असुरी संपत्तीतील लोक जगाचा नाश करण्यास उत्पन्न झालेले असतात. तर हे नेमकं काय आहे आपण ओवे वाचून समजून घेऊयात. आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करीती चाथी, हेही नाही चित्ती निश्चयो एको, किंबहुना उघड अंगी लावूनिया पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी, ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जाळूनी गेला. आणि ईश्वराचा तिटकारा करून निस्ती बडबड करतात. हे जे आसुरी लोक आहेत, आसुर जे आहेत, हे ईश्वराचा तिटकारा करतात, ईश्वराचा द्वेष करतात आणि नुसती बडबड करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या चित्तात एक निश्चय असतो, त्यांच्या मनात एक निश्चय असतो. काय असतो? किंबहुना आपण पाखंडी आहोत असे म्हणून घेऊन नास्तिकपणाचे हाड आपल्या जीवात रोवून घेतात. आपण पाखंडी आहोत असे स्वतःच म्हणून घेतात आणि नास्तिकपणाचे हाड आपल्या जीवात रोवून घेतात. मग स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाचे भय याविषयी त्यांच्या मनात काही एक वागत नाही. असं झाल्यामुळे त्यांना स्वर्गाच्या विषयी श्रद्धा सुद्धा नसते आणि नरकाचं भय सुद्धा नसतं. मग वीरा अर्जुना, हे आसुरी लोक देहरूपी खोड्यात सापडून अपवित्र जलाच्या नाशवंत बुडबुड्याप्रमाणे विषयरूपी चिखलात बुडतात. हे जे आसुरी लोक आहेत, ज्यांचे विचार आसुरी आहेत, त्यांचं काय होतं की ते देहरूपी खोड्यात सापडतात. खोडा म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गाई गुरांना, गाई वगैरे म्हैस असेल तर तिला औषध पाणी करण्यासाठी आपण दवाखान्यात घेऊन जातो आणि ती लाथ मारू नये, तिच्यावर नीट उपचार करता यावेत, त्यामुळे तिथे लोखंडी असा एक सांगाडा बनवलेला असतो. त्यात ते गाईला घालतात आणि पाठीमागून ते दांड सारून देतात. त्याला म्हणतात खोडा. म्हणजे त्यातून हालचाल करता येते, त्यातून पळून जाता येत नाही, त्याला म्हणतात खोडा. तर असे जे लोक आहेत हे देहरूपी खोड्यात अडकून पडतात. हा देह जो आहे, हा देहच त्यांचा सापळा बनतो, त्याचा खोडा बनतो. त्या खोड्यात ते सापडतात आणि अपवित्र जलाच्या नाशवंत बुडबुड्याप्रमाणे विषयरूपी चिखलात बुडतात. एखादं घाण पाण्याचं डबकं असतं ना, त्याच्यावर जसे बुडबुडे असतात ना, तसे हे बुडबुड्याप्रमाणे जगतात आणि विषयरूपी चिखलातच बुडून जातात. ते असा यांचा नाश होतो.
जै आटावे होत जलचर, तै डोही मिळती ढीवर, का पडावे होय शरीर, तै रोगा उदयो. उदय जणे केतुकू जैसे, विश्वा अनिष्ठोदेशे, जन्मती ते तैसे लोकाटू. विरुडलिया अशुभ, फुटती ते ते कुंभ, पापाचे कीर्तिस्तंभ, चालते ते. आणि मागा पुढा जाळणे, वाचून आगी काही नेणे, तैसे विरुद्धची एक करणे, भलते या. परी तेची गा करणे, आदरिती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे, श्रीनिवासू. ज्या वेळेस जलचरांचा मृत्यू ओढावतो त्यावेळेस त्यांना धरण्याकरता डोहावरील कोळी जमून जाळी टाकतात, किंवा शरीर पतनाची वेळ आल्यावर रोग उद्भवतात. ज्यावेळेस माशांचा किंवा जलचरांचा मृत्यू ओढावतो त्यावेळेस त्यांना धरण्याकरता लोक कोळी जे आहे ते डोहावर किंवा तळ्यावर जमून जाळी टाकतात, किंवा शरीर पतनाची वेळ आल्यानंतर रोग उत्पन्न होतात. मृत्यू जर जवळ आला तर ऑटोमॅटिक शरीराला रोग उत्पन्न होतात. किंवा प्रजेला पीडा व्हायची असली म्हणजे ज्याप्रमाणे धूमकेतू आकाशात उगवतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आली म्हणजे आसुर उत्पन्न होतात. हे आसुर जे उत्पन्न होतात ना, हे काय असंच उत्पन्न होत नाहीत. लोकांचा नाश होण्याची जर वेळ आली ना त्यावेळेस हे आसुर उत्पन्न होतात. म्हणजे आसुरांनाच रोगाची उपमा दिलेली आहे, किंवा आसुरांनाच माशांना मारणारे जे कोळी आहेत, जे जाळं टाकतात त्या जाळ्याची उपमा दिलेली आहे. म्हणजे माशांचा जर मृत्यू ठरलेला असेल तर कोळी येतात, जाळे टाकतात, त्यांना घेऊन जातात. तसंच तुमचा जर मृत्यू होणार असेल तर रोग जे असतात ते रोग तुमच्या शरीराला ऑटोमॅटिक तुमच्या शरीरावर अटॅक करतात. तसंच प्रजेला पीडा व्हायची असली म्हणजे ज्याप्रमाणे धूमकेतू आकाशात उगवतो त्याचप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आली म्हणजे आसुर उत्पन्न होतात, हे राक्षस उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे अशुभ पेरले असता अशुभच कोंब येते त्याप्रमाणे पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच आहेत. हे आसुरी लोक हे पापी आहेत. पाप पेरले की पापच येणार. वाईट कर्म केले की वाईट कर्माची फळं भोगावीच लागणार आहेत. आणि ज्याप्रमाणे अग्नीला मागे अथवा पुढे असलेली वस्तू जाळण्याशिवाय दुसरे काही कर्तव्य नसते त्याप्रमाणे त्यांच्या जवळ येणारा मनुष्य चांगला असो अथवा वाईट असो त्याचा हे नाशच करतात. हे म्हणजे आसुरी लोक. आगीला काय समजतं का पुढं पुढं जाळत जावं किंवा मागं मागं जावं? जे 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 त्याच्या सपाट्यात सापडेल त्याला आग जाळून टाकते. तसेच हे आसुरी लोक असतात ते त्यांच्या संबंधात त्यांच्या संपर्कात येणारा चांगला मनुष्य असो किंवा वाईट मनुष्य असो त्याचा ते नाशच करतात. म्हणून लहानपणापासून आपल्याला सांगत आलेलं आहे की चांगल्याची संगत करा, चांगल्याची संगत करा, हुशार मुलांच्यात राहा. संगतीचा परिणाम हा वाईटच होतो. वाईट संगत असेल वाईटच होतो, चांगली संगतीचा परिणाम चांगलाच होतो. म्हणून पहिला संस्कार आपल्यावर असा होतो की चांगल्या मुलांच्यात राहा, चांगल्या संगतीत राहा. तुम्ही जर अशा आसुरी शक्तींच्या संगतीत जर राहिला तर तुमचं मन सुद्धा तसंच होऊन जाणार. तुमचं मन सुद्धा इच्छेच्या पाठीमागे वाहणार. मग तुम्हाला पाप पुण्य कळणार नाही. तुम्ही चोऱ्या करायला लागणार, तुम्ही दरोडे घालायला लागणार, तुम्हीच व्यभिचार करायला लागणार. परंतु ज्या समारंभाने ते आपले कृत्य करतात त्यांचे वर्णन करतो ते ऐक, असे श्रीनिवास
पार्थास म्हणाले. काय म्हणतात बघा भगवंत की हे जे आसुरी लोक आहेत त्यांच्या संपर्कात चांगले असो किंवा वाईट कोण जरी आलं तर त्याचा ते नाशच करतात. ते कसे नाश करतात, कोणत्या समारंभाने त्याचा नाश करतात, त्याचं वर्णन मी तुला सांगतो, ते ऐक असं म्हणतात भगवंत. हे जे वर्णन आहे, हा जो भाग आहे, हा भाग नंबर 13 मध्ये म्हणजे उद्या आपण बघणार आहोत. आज आपण काय पाहिलं, तर आज आपण हे पाहिलं की आसुरी लोकांची लक्षणं पाहिलेली आहेत. आसुरी संपत्तीची लक्षणं आपण आता पाहिलेली आहेत, की हे लोक काय करतात की यांना पाप पुण्य काही त्याचा फरक पडत नाही. स्वर्ग नरक यांचा काही फरक पडत नाही. ते उलटच आपल्याला प्रश्न विचारतात. त्यांना देवाची भीती नाही, स्वर्गावर श्रद्धा नाहीये, नरकाची भीती नाहीये. ते म्हणतात स्वर्गात सुद्धा सुखच आहे, नरकात सुद्धा सुखच आहे. असे असे हे आसुरी लोक असतात. तर आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.